नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज मटर पनीर बनवणार आहे आणि कशी बनवते ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा। तर लगेच गॅस चालू करते, गॅसवर कढई ठेवते, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते, थोडा वेळ तेल गरम करून देते। तेल गरम झालंय, आता त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकते। सगळे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घेते। फ्राय केल्यामुळे पनीरची चव अजून छान लागते। इथं मी पनीरचे तुकडे सगळे चौकोनी आकाराचे कापून घेतलेत। आपल्याला हवे तसे आपण कापून घ्यायचे। सगळ्या तुकड्यांना सारखी पलटी देत राहते, नाहीतर ते एकीकडूनच फ्राय होतील। आता बऱ्यापैकी सगळे पनीरचे तुकडे हलके सोनेरी झालेत। अजून थोडा वेळ फ्राय करते। आता सगळे तुकडे बाहेर काढून घेते। सगळे तुकडे बाहेर काढून झालेत। त्याच कढईमध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकते, सोबतच 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 3-4 आल्याचे तुकडे टाकते। आता सगळे मिक्स करून घेते। 1 ते 1.5 मिनिट परतून घेते, यामुळे भाजीला चांगला सुगंध आणि भाजी एकदम चविष्ट लागणार। आता कांद्याचा कलर हलका सोनेरी झालाय, आता गॅस बंद करते। कांदा, आलं, लसूण थंड झालंय। लगेच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट करायला घेते। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो चिरून टाकते, म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होईल। आता लगेच मिक्सरला बारीक करते। पेस्ट तयार झाली आहे। आता लगेच गॅस चालू करते आणि कढई ठेवते गॅसवर। लगेच त्याच्यामध्ये 2 लहान पळ्या तेल टाकते। आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये तमालपत्री, जिरा, तीळ, स्टारफूल, लवंग, काळी मिरी, जायफळ, वेलची टाकते। सोबतच एक बारीक चिरलेला कांदा टाकते आणि थोडा वेळ सगळा कांदा सगळ्या खड्या मसाल्यात हलवून घेते। आता लगेच मिक्सरला कांदा, लसूण, टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती टाकते आणि तेलामध्ये थोडा वेळ फ्राय करते। सोबतच कढीपत्ता टाकते। 2 चमचे बारीक केलेला खोबऱ्याचा किस टाकते आणि मस्त सगळं मिक्स करून घेते। सगळं छान मिक्स झालंय, त्याच्यामध्ये आता मसाले टाकते। इथे मी घरी बनवलेली चटणी मसाला टाकते, हळद टाकते, गरम मसाला टाकते, धना पावडर टाकते, लाल तिखट मिरची पावडर टाकते। इथे 2 चमचे पनीर मसाला टाकते। आता सगळे मसाले चांगले हलवून घेते। आता खाली जळू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकते आणि परत सगळे मसाले छान असे परतून घेते। अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेते, यामुळे भाजीला चांगली चव येईल।
मसाल्याला तेल सुटले. आता त्याच्यामध्ये 1 वाटी हिरवा वाटाणा घालते आणि सगळा वाटाणा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेते. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते. यामुळे वाटाणा जो आहे तो चांगला शिजेल. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. थोडंसं हलवून घेते आणि झाकण ठेवते. आता 3 ते 4 मिनिटं वाटाणा शिजवून घेते. आता 3 ते 4 मिनिटं झालेत. झाकण काढते आणि सगळं हलवून घेते. आता चेक करते वाटाणा शिजला का ते. इथं वाटाणा मस्त शिजला आहे. वाटाणा सहज बोटानं दाबला जातोय. मस्त मऊ झाला आहे. आता त्याच्यामध्ये फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाकते. आणि आता सगळ्या वाटाण्यामध्ये तुकडे चांगले मिक्स करून घेते. मस्त मिक्स करून झालंय. आता परत झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिटं भाजी चांगली शिजवून घेते. इथे 2 ते 3 मिनिटं झाले तर आता झाकण काढते आणि सगळं हलवून घेते. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. सगळी कोथिंबीर भाजीमध्ये चांगली मिक्स करते. आता गरमागरम आणि चविष्ट मटर पनीरची भाजी तयार आहे. लगेच एका डिशमध्ये खाण्यासाठी काढते. तर कशी वाटली तुम्हाला आजची पनीर भाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.